महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेची महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सभा शुक्रवारी 13 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली। नगराध्यक्ष सुनील लक्ष्मण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि पर्यटन विकासाशी निगडीत एकूण 38 विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले। रस्ते आणि पाणी पुरवठ्याला प्राधान्य। सभेमध्ये शहरातील विविध वस्त्यांमधील रस्ते आणि पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर विशेष भर देण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने रिपन काळे वस्ती येथील रस्त्याचे डांबरीकरण आणि नवीन पाईपलाईन टाकणे, लिंगमळा येथील जुनी पाणी पाईपलाईन बदलून नवीन कनेक्शन देणे, तसेच आराम चौक ते रांजणवाडी गादळवाडी रस्त्याचे डांबरीकरण या विषयांना मंजुरी मिळण्याबाबत चर्चा झाली। स्वच्छता आणि पर्यावरण स्नेही उपक्रम। शहराच्या स्वच्छतेसाठी विविध ठिकाणी टॉयलेट्स बसवणे आणि सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्यावर भर देण्यात आला। तसेच रांजणवाडी येथील एसटीपी प्लांटची दुरुस्ती आणि गादळवाडी येथे नवीन एसटीपी प्लांट बांधण्याबाबतचे नियोजित प्रस्ताव सभेत मांडण्यात आले। पर्यटन आणि सुशोभीकरण। पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वेण्णा लेक बोटिंग क्लबसाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरविणे आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम मार्केटचे सुशोभीकरण करून तिथे कलाकार कट्टा तयार करण्याच्या विषयावरही सकारात्मक चर्चा झाली। याशिवाय शहरातील विविध ठिकाणच्या जातीवाचक नावाऐवजी महापुरुषांची नावे देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण सामाजिक विषयही पटलावर घेण्यात आला होता। इतर महत्त्वाचे निर्णय। पे अँड पार्क। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक ते अहिल्यादेवी होळकर चौक दरम्यान पार्किंग सुविधा उपलब्ध करणे। आरोग्य व स्वच्छता। स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नवीन उपकरणे आणि जंतुनाशके खरेदी करणे। स्मशानभूमी सुधारणा। गोटेनिरा जन्नीमाता स्मशानभूमीत नवीन पत्राशेड उभारणे। या सभेला नगर परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते।